जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मस्तीखोर रायडर 47. आणि आज आहे 14 एप्रिल, म्हणजेच आपले भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आणि त्या जयंतीनिमित्त आपण चाललो आहोत मानखुर्द येथे, कारण की आपला एक मोठा भाऊ आहे दादा, तुषार दादा, त्याच्या डीजेचा सेटअप आहे, तिथे आपण चाललो आहोत. आणि तिथे जाऊन आपल्याला फुल धमाल करायची आहे आणि फुल राडा घालायचा आहे. आता आपण आहोत मालाडला. आज भीम जयंती पण आहे, तर रॅली सगळ्या रोडवरती रॅल्या निघतील. बघूया किती काय ट्रॅफिक मिळते आणि आपण किती वेळात पोचतो. बहुतेक अर्ध्या तासात आपण तिकडे पोचू. आणि आता आपण ज्या दादाला भेटणार आहोत तो म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल माणूस आहे, कारण की मी त्याला लहानपणापासून बघत आलो. माझ्या इथेच तो राहायचा. तर त्यांनी म्हणजे ना शून्यातून पूर्ण वरती आलेला माणूस आहे. शून्यातून विश्व निर्माण केले. तो पहिला आहे ना मुंबईतच राहायचा. आता तो स्वतःच्या गावी म्हणजे माणगावला शिफ्ट झाला आहे आणि त्याचं तिकडे डीजेचा बिझनेस आहे, प्लस मोबाईल शॉपचे दुकानसुद्धा आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. एक माणगावला आहे तर दुसरी महाडमध्ये आहे. डी जेमध्ये बोलायला गेलात ना तर रायगड जिल्ह्यामध्ये तो एकदम टॉप लेवलचा डी जे म्हणून नावारूपाला आहे. आणि असं म्हणायला गेलात तर ह्या फील्डमध्ये मी सुद्धा होतो, पण जॉबमुळे मला थोडंफार जमलं नाही, कारण की डी जेच्या लाईनमध्ये कसं आहे की ह्या फील्डमध्ये आहे ना डी जेचा सेटअप भरण्यापासून ते डी जेचं सेटअप उतरवणे, नंतर डी जे सेटअप प्रॉपर लावणे, त्याचे लाईट्स, शार्पी, हे सगळं काम करायला ना खूप वेळ जातो. आणि जॉब किंवा डी जे ह्यामध्ये तुम्ही दोनच ऑप्शन निवडू शकता. एकतर तुम्ही जॉब तरी निवडू शकता, नाहीतर डी जे तरी. म्हणून मी डी जेमध्ये थोडंफार कमी आहे. म्हणजे असं नाही की मी डी जे लाईन पूर्णच सोडली आहे, अजूनसुद्धा मी शो ऑपरेटिंग करायला जातो. आणि जर दादाबद्दल बोलायचं झालं ना तर एकदम त्याचा स्वभाव मला खूप आवडतो, कारण की त्याला मी लहानपणापासून बघत आलो आहे आणि त्याचे जीवनातले जेवढे सुख दुःख असतील, त्याचे जीवनातले खास काळजी हे मी जवळून बघितलेले आहेत. त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे त्याचा आहे ना स्वभाव मला खूप आवडतो, पहिली गोष्ट म्हणजे. आणि जर तुमच्याशी जर बोलायला लागला ना तर 2 मिनटात तो तुम्हाला आपलंसं करून घेईल, असा माणूस आहे तो. आणि दादाचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे डी जे तुष म्हणून. तुम्ही जाऊन ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यात तुम्हाला व्हिडिओसुद्धा आवडतील. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि दादाचे माझ्या मते 6,000पर्यंत सबस्क्रायबर झाले. आता माहिती नाही, ह्याच्यावरून प्लस झाले असतील. बघा मित्रांनो, आता जोगेश्वरीला पोचतो आहे. हे बघा, आता आपण इथून लेफ्ट टर्न घेऊ ब्रिजच्या खालून आणि नंतर मग पवई रोडला पुन्हा एकदा लेफ्ट टर्न मारून पवईला जाऊ. बघा पुढे बघा 2 बाईकवाले चाललेत, ते सुद्धा रॅलीला चाललेत माझ्या मते. आणि ही जी रॅलीची जी वाईब्स आहे ना, एक नंबर असते. तुम्हाला दाखवतात आता ते पुढे निघून गेले बाईकवाले, दिसतील आता तुम्हाला पुढे. पुढे गेले. ओके, ट्रॅफिकमुळे जरा थोडंफार अडकायला होतं. ते बघा, हे बघा. हो. मिरवणुकीमध्ये आहे ना अशी बाईक घेऊन जायचं विदाऊट हेल्मेट, ही मजाच वेगळी आहे. गणपतीची असो या कुठली असो मिरवणूक,
ती शिवजयंतीची असो नाही तर भीम जयंतीची असो, पण अशी बाईक घेऊन जायचं विदाऊट हेल्मेट फिरायची ही मजा वेगळी आहे. बाईकला असा मस्तपैकी मोठा असा झेंडा लावायचा आणि तो एकदम तोऱ्यात मिरवत बाईक चालवायची, ही गोष्ट म्हणजे एकदम भाई दिल को छू के जाती है. आणि आता बघा इथून अजून यायचं थोडंसं, इथून पुढे पुन्हा लेफ्ट मारला की पवई, म्हणजे पवई रोड. इथे थोडंफार आता सिग्नल मिळेल. अरे 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 हां, चलो चलो हमको भी साइड दो मेरे भैया. ओ क्रिएट वाला दादा, 2 क्रिएटा दिसले. अरे इथे ट्रॅफिक जाम खूप होते, सिग्नल खूप मोठे लागतात इथे. तर अशा प्रकारे आपण पवई रोडला लागलो आहे. आता आपण आहोत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि थोड्याच वेळात म्हणजे 5-10 मिनटामध्येच मानखुर्द देईल. हा आपला नेहमीचा, आपण कोकणात वगैरे जाताना आपल्याला जो रोड लागतो ना तो हाच आहे. आणि आपण थोड्याच वेळात आता पोचणार आहोत तुषारदादाजवळ, म्हणजेच DJ तुष यांच्या शोवरती. चला तर भेटूया, त्याला खूप एन्जॉय करूया या ब्लॉगमध्ये. तुम्हालाही मजा येईल बघत बसा आणि व्हिडिओवर असेच बनवून राहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. आणि तुमच्यामुळे आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचे, माझ्या मित्रपरिवारांचे आणि माझ्या नातेवाईकांचे. आणि आपण 1000 झाले ना, 1000 सबस्क्रायबर, तर आपण नक्की सेलिब्रेट करू तो क्षण. लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि माझं इंस्टाग्राम अकाऊंटसुद्धा आहे सेम नावाने, मस्तीखोर रायडर 47. तर तिथेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया आता थेट दादाच्या शोवरती. दादाला गाडी खूप आवडली. दादा एक राऊंड मारते. दादाने फर्स्ट टाइम बघितली हे असे मॉडिफाय केल्यानंतर.
बोधेश्वर बॉईज यांना विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालण्यासाठी बोधेश्वर बॉईज इकडे फुल कॉम्पिटिशन चालले फुल कॉम्पिटिशन